नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण पनीरला सुद्धा मागे टाकेल अशी मस्त टेस्टी चमचमीत सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. यामध्ये छान असं कडकडीत पाणी गरम करून टाकायचं. सोयाबीन बुडतील या प्रमाणात यामध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये अर्धी छोटी वाटी दही घ्यायचं आहे. इथं चमच्याने मोजलं तर 1-4 चमचे दही होईल. थोडंसं चमच्याने हे फेटून घ्यायचं, म्हणजे ज्या गुठळ्या वगैरे असतील ते थोड्याशा फोडून घ्यायच्या, जास्त फेटायची गरज नाही. त्यानंतर 1 चमचा यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आता यामध्ये आपल्याला थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहे. तर इथं मी मीठ घेतलेलं आहे, 1 चमचे धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तर आता हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे. सोबतच इथे मी 2 हिरवी मिरची घेतली आहे. मिरचीला सेंटरमधून अशी चीर दिलेली आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हाताने चोळून यामध्ये टाकायची आणि 1 चमचाभर यामध्ये तेल टाकायचं आहे. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले दह्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित फेटून घ्यायचं. तर बघा इथं मी व्यवस्थित असं दह्यामध्ये सर्व मसाले फेटून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये जे आपण सोयाबीन ठेवलेलं होतं भिजायला ते टाकून घ्यायचं आहे. यामधलं मी पाणी घट्ट असं पिळून काढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 शिमला मिरची टाकली. अशा पद्धतीने मोठे तुकडे करून टाकायचे. 1 छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा अशा मोठ्या मोठ्या फोडी करून टाकलेल्या आहेत आणि कांदासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला चिरून टाकायचं आहे. तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला छान असा या सोयाबीनला लावून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. तर इथं व्यवस्थित असं सर्व लावून झालेलं आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर एक कढई किंवा पॅन घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. तर इथं मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. कांदा छान लालसर झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. लसूण आलं छान असं व्यवस्थित परतून झालं की आता यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे. तर इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले होते आणि त्याची प्युरी तयार करून घेतली आहे. आता टोमॅटो प्युरी टाकून कांद्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं. छान असं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं आपण मीठ सुरुवातीला सोयाबीनमध्ये सुद्धा टाकलेलं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकली आहे. आपण तिखट सुरुवातीला सुद्धा टाकलेलं आहे. लक्षात ठेवूनच तिखट, मीठ, मसाले सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचे. सर्व मसाले टाकून छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं सोयाबीन होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेलामध्ये हे परतून घ्यायचं. ही जी सोयाबीनची भाजी आहे ना, खरंच सांगते पनीरला सुद्धा मागे टाकेल एवढी छान लागते चवीला. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर गरम पाणी टाकायचं यामध्ये, म्हणजे भाजीला कलरसुद्धा छान येतो आणि भाजी पटकनसुद्धा शिजली जाते. तर इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची. अधूनमधून 1-2 वेळा झाकण काढून ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर इथं मी 4 ते 5 मिनिट ही भाजी शिजवून घेतली आहे. तुम्हाला या स्टेजला जर वाटत असेल की भाजी थोडीशी जास्त घट्ट झाली आहे तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं गरम पाणी टाकू शकता, कारण ही भाजी गार झाल्यानंतर थोडीशी दाटसर होते. यासाठी थोडीशी पातळच ठेवायची सुरुवातीला. तर इथं भाजी व्यवस्थित मी परतून घेतली आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, कारण इथं भाजी आपली शिजलेली आहे आणि मला याच प्रमाणामध्ये याची ग्रेव्ही ठेवायची होती. वरून थोडासा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे, म्हणजे चव अजून छान येते. तर इथं किचन किंग मसाला आणि कोथिंबीर टाकून मी परत एकदा मिक्स करून घेतलं आहे. तर इथं भाजी शिजलेली आहे. या स्टेजला मी गॅस बंद केला आहे. तर इथं मस्त अशी आपली टेस्टी सोयाबीनची भाजी तयार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.